देवाई ठाकूरबद्दल त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. पण उशिरा आलेलं हे शहाणपण होतं ज्याचा आता काहीच उपयोग नव्हता. स्थळ देवाईचं निवासस्थान. मांडवगडचा ते पठार. वेळ 5 वर्षानंतर. अशाच एका एकट्या आणि उद्ध्वस्त रात्री देवाई बेडरूमच्या खिडकीतून सुन्न मनाने त्या कड्याकडे बघत होता. जॉन बाजूच्या खुर्चीवर बसला होता तर जोसेफ बाल्कनीत. सितारासिंग दरवाजापाशी. सहसा कधीच ते देवाईला एकटं सोडत नसत. कोणी ना कोणी सतत त्याच्या बरोबर असायचं, नाहीतर त्या 7 जणी. आताही बेडच्या पायथ्याशी बसलेली मृतकर्णिका त्याच्याकडे काळजीने बघत होती. त्याच्या दुःखाने त्या स्वतः आता बऱ्याच शांत आणि आतमधून सुन्न झाल्या होत्या. देवाई स्वतःच्या हातातल्या ग्लासातल्या त्या ड्रिंक्सकडे एकटक बघत बोलला, तुला माहीत आहे जॉन, मी का जिवंत आहे? कारण माझं हे हृदय अजून धडकत आहे, म्हणत आहे की ती अजून जिवंत आहे. नाहीतर मी कधीच थांबून गेलो असतो. आज मी मेलो आणि ती परत आली तर परत आमची ताटात तूट होईल. आणि आता माझ्यात एवढी शक्ती उरली नाही की अजून एक ताटात तूट, अजून एक विरह सहन करू शकेल मी खूप थकलोय, खूप तुटलोय, थकलोय सगळ्यांशी लढून. आता नाही होत हे सहन. देवाईचे डोळे परत काठोकाठ भरले. नजर परत त्या कड्याच्या दिशेने गेली. कुठे आहेस तू पिल्लू? कुठे आहेस तू जान? वेड्या हृदयाने परत एकदा तिला साथ दिली. त्याच वेळी दूर कुठेतरी नैनितालच्या एका कोपऱ्यात टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्याशा घरात खिडकीतून बाहेर बघत होती ती. घरामागून वाहत जाणारा तो नितळ पाण्याचा ओढा चांदण्याच्या प्रकाशात नुसता लख्ख नावून निघाला होता. त्याच्या त्या खळखळ करत वाहत जाणाऱ्या चमकत्या पाण्यात ती स्वतःच्या मनातला कोलाहल विसरून जायचा निष्फळ प्रयत्न करत बसली होती. कधीपासून छंदच बनला होता तो तिचा. छंद म्हणण्यापेक्षा गरज. तिच्या मनाची, दुखावलेल्या आत्म्याची खूप मोठी आत्यंतिक गरज. इतकी वर्षे झाली होती तिला त्या सगळ्या गोष्टीपासून इतकं दूर येऊन, पण तरीही ते दुःख, त्या वेदना तसूभरही कमी झाल्या नव्हत्या. आजही अश्वत्थामाच्या चिरंतर जखमासारखे आतल्यात चिघळतच तिला कणाकणाने संपवत होत्या. रोज बसायची ती ह्याच खिडकीपाशी घरातलं सगळं आटपून, मनाच्या गाभाऱ्यात पूर्ण काळोख करून बाहेरचा तो थोडासा मंद प्रकाश उधार घेत. बाहेरचं चांदण्यातलं पाणी बघत नित्यनियमच झाला होता तो तिचा गेल्या 4.5-5 वर्षातला. आजही ती तिथेच बसली होती. तो गार वारा, ती एकटी शांतता तिच्या त्या बळबळत्या जखमांवर एखाद्या मलमासारखं काम करायची. थोडासा काळ का होईना त्या दुखायच्या, थांबायच्या, पण आज काहीच काम करत नव्हतं. ना वेदना थांबत होत्या, ना ते अंतरीचं दुःख मिटत होतं. शेवटी सहन न होऊन तिने आपले हिरवे निळे डोळे गच्च मिटले आणि पाणी खाली आपोआप ओघळत गेलं. गाव होतं ते. गाव म्हणण्यापेक्षा गावाच्या बऱ्याच बाहेरचा भाग. एकमेकांपासून बरीच लांब लांब घरं होती. निसर्गाच्या कुशीत डोंगर टेकड्यांच्या हिरव्यागार सानिध्यात. उशाशी खळखळ वाहणारे पाण्याचे निर्मळ झरे, ओढे, पायांशी रंगबिरंगी फुलांनी, लुसलुशीत गवतांनी बहरलेल्या छोट्या नैसर्गिक बागा. अत्यंत स्वर्गीय सुंदर रमणीय वातावरणाचं धनी होतं नैनिताल. अशाच या सुंदर रम्य स्वर्गात गेल्या 5 वर्षापासून ती मुक्तपणे राहत होती. इथे 6 वाजताच अंधार पडायचा. 6:30 पर्यंत लोक आपल्या लोकांकडे, आपल्या घरात परतायचे. 7-7:30ला जेवण. 8 वाजेपर्यंत सगळीकडे परत चिडीचूप, सामसूम, मिट्ट काळोख, अंधार. दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा. परत सगळं शांत, परत सगळीकडे नीरव. तिचंही तसं लवकरच आवरलं जायचं. रोजच्या नियमाप्रमाणे आजही ती त्या अंधारात खिडकीपाशी बसली होती. फक्त देवघरातल्या समईचा मंद प्रकाशच काय तो तेवढा तेवत होता. एखाद्या तपश्चर्येला बसलेल्या साध्वीसारखी तिची शांत सोज्वळ मूर्ती भासत होती. पण तेवढ्यातच अंगणातल्या गेटच्या दाराशी कडी हळूवार बाजूला सरकली गेली. एकदम शांतपणे, कुठलाही आवाज न करता. माहीत होतं तिला आवाज अजिबात आवडत नाही. गेल्या 4.5-5 वर्षात एवढं तरी जाणून गेले होते सगळे तिच्याबद्दल. गेट तसंच सावकाश बंद केलं गेलं आणि हळूवार पावले आत आली. परत एकदा मागे वळून सावध नजर चोपेर फिरली गेली. कोणी बघत तर नाही ना? त्या मिट्ट काळोखात कसलीशी तरी खात्री करून घेतली त्याने आणि मगच तो पुढे झाला. ओसरीवर येऊन थांबला. कुंडीच्या मागे लपवलेली चावी त्याने हळूच काढली आणि बळेच त्या बंद कुलुपात ढकलली.
सवय होती कदाचित त्या जुन्या लोखंडी कुलूपाला. अजिबात कुरकुरलं नाही ते. दार ढकललं तर समोरच ती पाठमोरी बसलेली दिसली. आजही त्या खिडकीतच, अर्धी अंधारात अर्धी चांदण्यांच्या प्रकाशात. दररोज त्या ओढ्यात काय बघत असते कोणास ठाऊक. नेहमीच त्याला कोडं पडायचं. असं काय आहे त्या काळ्या पांढऱ्याशार पाण्यात? नेहमीसारखाच प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावला. ओसरीवरूनच त्याने आवाज दिला. परवानगीशिवाय आत जाण्यास त्याला मनाई होती. मेम साहेब, ते मास्टरजीने निरोप धाडलाय. त्यांना आज यायला जमणार नाही. तुम्हालाच एकटं निघावं लागेल असं ते बोलले. ते पण आजच, आत्ताच्या आत्ताच. बहुत घाईने बोलत होते. अजून बरंच काही सांगत होते फोनवर, पण कळलंच नाही. बहुतेक कुठेतरी घाईघाईने जात होते किंवा धावत होते. तिथे देखरेखीला असलेला मास्टरजींचा विश्वासू बहादूर गोंधळून बोलला. तसं बहादूरचं ते शेवटचं वाक्य ऐकून तिच्या मनात धस्स झालं. शंकेची पाल चुकचुकली. असं काय झालं हे मध्येच? सगळं तर प्लॅनप्रमाणेच ठरलं होतं ना. मग आता ही अशी मध्येच अडचण का? हृदयात परत धाकधूक वाढू लागली होती. जेव्हापासून प्लॅन ठरला होता ती एक क्षणही शांत राहू शकली नव्हती. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला ह्या क्षणासाठी, ह्या दिवसासाठी तयार केलं होतं. आणि आता नेमकं निघायच्या वेळेसच तिचं आधीच नाजूक असलेलं हृदय अजून जोरजोरात धडधडू लागलं. सहन होत नाही आता मला हे सगळं, तिने तिच्या हृदयावर हात ठेवून स्वतःला सांगितलं. तसं तिच्या मनाने परत तिला समजावलं. कदाचित तू उगाचच काळजी करते, विनाकारण जास्तच अंदाज बांधते. तुला जसं वाटतंय कदाचित तसं नसेलही. अस्वस्थ हृदय खोट्या समजावण्याने थोडं शांत झालं. बहादूरकडे एक नजर टाकून ती त्या आराम खुर्चीवरून धडपडत उठली आणि हॉलमध्ये असलेल्या सोप्याकडे जाऊ लागली. सगळं घर आधीच आवरून घेतलं होतं तिने. आपल्या अस्तित्वाच्या सगळ्याच खानाखुणा पार पुसून टाकल्या होत्या तिने तिथून. कोणी शोधायचं म्हटलं असतं तिला तरी इथे त्या रिकाम्या घरात शोधू शकलं नसतं. बहादूर त्या रहस्यमयी मुलीकडे बघतच बसला. जास्त बोलणं नाही की ऐकणं नाही, फक्त आपल्यातल्या आपल्यातच असलेली एकदम बारीकशी नाजूक शरीरयष्टी, किंचित ठुबक उंची, मानेच्या खाली रुळतील एवढ्याच छोट्या केसांची पोनी घातलेली. जीन्स आणि टी शर्टमधली ती मुलगी जरा लंगडत लंगडतच सोप्याकडे जाऊ लागली होती. आजही डोळ्यात तेच निर्विकार गंभीर भाव आणि त्याच्या पडद्यामागे दुःखवेदनांचा कधीच न आटणारा अथांग समुद्र. वय जास्त नव्हतं तिचं, 27-28 वर्षाचीच असेल कदाचित, पण जणू जगात असलेल्या प्रत्येक दुःखातून गेली असावी. असं काय घडलं असावं हिच्या आयुष्यात की हिची ही अवस्था झाली असावी? असं कोणतं दुःख? बहादूरचं मन प्रश्न करायचं थांबतच नव्हतं. सोप्याच्या जवळ सगळं सामान आधीच गोळा करून ठेवलं होतं, तिचं आणि मास्टरजींचंही. 1-2 सुटकेस, सॅक्स, काही कापडी थैल्या, थोडंफार खाण्याचं सामान, इतकंच. मास्टरजी आणि ती एकत्रच निघणार होती, ही वास्तू कायमची सोडून. पण अचानक काय झालं माहीत नाही. ती वाट पाहत होती, ते आलेच नाहीत. ते सामान बघून बहादूर बोलला. मेम साहेब, ते मी उचलू? तिचा निर्विकार चेहरा काहीसा हलला. तसा बहादूर पुढे झाला. सोप्याजवळ येऊन त्याने आधी तर खांद्याला सॅक अडकवली. सुटकेस उचलायला गेला तर नजर सोप्यावर असलेल्या त्या लोकरीच्या सुंदर बंडलाकडे गेली. त्या 2 बंडलातून 2 गर्द घारे तपकिरी डोळे त्याच्याकडे बघून खुदकन हसले आणि लगेचच मिटले गेले. बंडलबाज बहादूर पण त्या खोडकर डोळ्यांकडे बघून हसला. नाटक करत होतं ते बेनं झोपण्याचं आपल्या आईला घाबरून. बहादूरने एकदा मेमसाबच्या त्या हिरव्या निळ्या शांत डोळ्यांकडे बघितलं आणि एकदा त्या सोप्यावर पडलेल्या अजून मिचमिचत असलेल्या त्या गर्द गहिऱ्या घाऱ्या डोळ्यात. हा असा असेल तर ह्याचा बाप कसा असेल? परेशान बहादूर स्वतःशीच फुटफुटला आणि सामान घेऊन बाहेर निघाला. अजून एक प्रश्न बहादूरच्या त्या फुटक्या मडक्यात जमा झाला. तेवढ्यात बहादूरची बायको रज्जोस तिथे धावपा टाकत आली. रज्जो थोडीशी घाबरतच, मेम साहेब, ते गडबड झाली. ते माहीत नाही, पण मास्टरजींनी निरोप धाडलाय. बस डेपोवर जो हरी गाईड आहे ना, त्याच्या मुलाच्या हातून. खूप अर्जंट. असं म्हणून घाबरलेल्या रज्जोने हाताच्या मुठीत गच्च दाबलेली ती चिठ्ठी तिच्यासमोर केली. घरातून धावत येताना रस्त्यात पडून जाऊ नये म्हणून किती घट्ट पकडली होती ती. अक्षरशः चोळामोळा झाला होता त्या चिठ्ठीचा. पळ! ती हादरली ते शब्द बघून.
तिथेच जा, त्याच्याशिवाय आता तू कुठेच सुरक्षित नाही, पळ. तिच्या अंगावरून भीतीच्या थंड लहरी सरसरत निघाल्या. मनात एकच प्रश्न, कसं काय? इतक्या वर्षानंतर कसं काय? कुठे चूक झाली? त्याचवेळी मांडवगडच्या त्या पठारावर देवाच्या निवासस्थानी त्याच्या बेडरूममध्ये जॉन आरामखुर्चीवर पडलेल्या पण खिडकीतून बाहेर त्या कड्याच्या दिशेने एकदम निर्जीव नजरेने बघत असलेल्या देवायला त्याने नवीनच सुरू केलेल्या प्रोजेक्टबद्दल काही सांगत होता, ज्याच्याकडे देवायचं साहजिकच लक्ष नव्हतं. देवायने आपलं सगळं एम्पायर ठाकूर परिवाराला देऊन टाकलं होतं. जवळजवळ बनंगत झाला होता तो. पण जग हे विसरले होते की कोणतंही साम्राज्य शहंशाह बनवत नाही तर खुद शहंशाहच साम्राज्य बनवतो. देवाय कार्तिक ठाकूर नुसतं नावच पुरत मार्केटमध्ये उभं राहिलं आणि धडाधड त्या नावाभोवती संपत्ती, पैसा, पॉवरच्या विटा आपोआप जोडल्या गेल्या व सिकंदरचं साम्राज्य परत सगळ्या जगावर स्थापित झालं. स्वतः जरी देवाय त्या गोष्टीत जरासाही रस घेत नसला तरी त्याची माणसं तो उद्योगसमूह व्यवस्थित सांभाळत होती आणि शेवटी पाठीमागे देवाय कार्तिक ठाकूर हे नाव तर होतंच. त्याचं नावच बस होतं समोरच्या माणसाला सरळ करायला, त्यांना नीट वागायला भाग पाडायला. जॉन, राणा, सितारा सिंग, जोसेफ तो सगळा उद्योगसमूह अगदी व्यवस्थित सांभाळत होती. आणि आता त्याच उद्योगसमूहाच्या नवीन प्रोजेक्टविषयी जॉन काहीतरी देवायला सांगत होता. तेवढ्यातच राणा तिथे धावत आला. राणा एकदम घाईघाईने, बॉस 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 मला प्लीज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, प्लीज प्लीज प्लीज. नेहमीप्रमाणे देवायचं लक्षच नव्हतं त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याच घटनांकडे. तो निर्विकारपणे अजूनही त्या कड्याकडेच बघत होता. शेवटी जॉननेच राणाला झापलं आणि गप्प बसायला सांगितलं, पण राणा ऐकायलाच तयार नव्हता. प्लीज प्लीज मला एकदाच बोलायचं आहे, पण त्याचं कोणीच ऐकेना. शेवटी नाईलाजाने त्याने बाजूचा फ्लॉवर पॉट घेतला आणि खाली फोडला. मोठा खाळकण असा आवाज आला. त्या आवाजाने आधी राणाच घाबरला. त्या सिकंदर सकट सगळ्यांचंच लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. राणा रडवेला होत घाबरत बोलला, सॉरी पण मला बोलायचं होतं, काही सांगायचं होतं. देवाय, सितारा सिंग, जॉन, जोसेफ सगळेच त्या रडकुंडीस आलेल्या राणाकडे चिंतेने बघू लागले. देवायने एकदम गंभीर होऊन राणाला विचारलं, काय झालं? राणा हिंमत करून बोलला, मला ना काही दिवसापासून एक विचित्र गोष्ट आढळून आली. म्हणजे तुम्हाला आता कसं सांगू? घाबरत अडखळत मी म्हणजे खूप दिवस विरजा मॅमच्या बहिणींवर नजर ठेवून होतो. सटकलं देवायचं टाळकं. राणाचं ते बोलणं ऐकून आगीसारखा कोसळला तो राणावर. हिंमत कशी झाली तुझी? ज्या आरामखुर्चीवर बसला होता त्याचे दोन्ही हात रागाने तोडून टाकत तो ज्वालामुखीसारखा उभा राहिला त्या सगळ्यांच्या समोर. राणाच काय बाकीचे सुद्धा 10 पावलं मागे सरकले घाबरून. दणादणा आपली राकीट पावलं टाकत देवाय पुढे येत होता राणाच्या. सांगितलं होतं ना दूर राहायचं त्यांच्यापासून, त्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे आपला, मग का लावलीस माणसं त्यांच्या पाठीमागे? राणा लगेचच एका टेबलाच्या पाठीमागे जाऊन लपला आणि बोलला, मला काहीतरी कळलं आहे. म्हणजे कळत नाही की ते काय कळलं आहे, पण तरी असं काहीतरी विचित्र वाटतं म्हणून. राणा स्वतःच्या विचारातच काहीतरी गोंधळून बोलला, जे त्यालाही नीटसं कळलं नव्हतं. देवाय आणि जॉनने एकाच वेळी बारीक नजर करून त्याच्याकडे बघितलं. राणा, ते 2 आठवड्यापूर्वी मॅडमच्या परिवाराच्या सिक्युरिटी रिव्ह्यू करत होतो नेहमीप्रमाणे, की काही कमी तर नाही ना? तर तेव्हा एक विचित्र गोष्ट आढळून आली. काय? देवाय आणि जॉनने एकदमच विचारलं टेन्शनने. राणा, आपल्या सिक्युरिटी टीम्स इंटेलिजन्स टीमकडे नोंद असलेल्या आणि आपल्याला माहीत असलेल्या मोबाईल फोन व्यतिरिक्त अजून एक फोनचं लोकेशन विलात दाखवलं गेलं. एकदाच, फक्त आजपर्यंत, परत कधीच नाही. फक्त काही मिनिटासाठीच ऑन झालं आणि परत बंद झालं. ते ऐकून राणाकडे मोठ्या आशेने बघत असलेल्या सगळ्यांचीच घोर निराशा झाली. देवाय राणाला समजावत, ड्युटीवर असलेल्या कोणीतरी त्यांचा नवीन मोबाईल आणला असेल, ज्याची नोंद केली गेली नसेल सिस्टीममध्ये. होतं असं कधी मधी, सोडून दे उगाचच टेन्शन घेणं. पण राणा आपलं म्हणणं सोडतच नव्हता. पण तोच नंबर मॅडम ज्या कॉलेजमध्ये जातात तिथे दिवसभर ऑन असतो आणि आजही ऑन झाला. व्हिलामधून कोणीच मॅडमच्या बरोबर जात नाही. व्हिलाची सिक्युरिटी टीम्स आणि मॅडमच्या बॉडीगार्डची टीम पूर्णतः वेगवेगळ्या आहेत.
तो फोन सिक्युरिटी किंवा बॉडीगार्डचा नाही तर मॅडमचाच दुसरा नंबर आहे, जो त्यांनी कोणालाच न सांगता घेतला आहे. देवाच्या डोळ्यांच्या समोर तो 6 वर्षांपूर्वीचा प्रसंग तरळून गेला, जेव्हा विरजाने प्रणालीच्या कानात काही सांगितलं होतं. प्रणाली, देवाय गंभीर होत बोलला. राणा नकारार्थी मान हलवत, मीनाक्षी मॅडम. तसं तिथे असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला. सगळ्यांचेच डोळे आश्चर्याने विस्फारले. विरजाचीच दुसरी प्रतिकृती असलेल्या मीनूकडून असं काहीसं त्यांना कोणालाच अपेक्षित नव्हतं. सगळ्यात गोड आणि सगळ्यात प्रेमळ होती. सगळ्यांचा जीव होता त्या लहान वारसरावर. देवाय तर तिला आपली मुलगीच मानायचा. देवाय चिंतेने राणा आणि जॉनला बोलला, कॉलेजमध्ये मीनूच्या पाठीमागे कोणी मुलगा आहे का की अडखळत, की ती कोणात गुंतली आहे? देवायला त्या लहानग्या मीनूचं असं कुठे काही असेल हा विचारही करवत नव्हता. किती लहान होती ती अजूनही त्याच्या दृष्टीने. अगदी शाळेचा फ्रॉक घातलेली शाळकरी मुलगीच. त्यामुळे तिच्याबद्दल काही असं ऐकताच त्याच्या आतील बाप लगेचच जागा झाला. त्याने लगेचच त्या मुलाच्या तंगड्या तोडायचे आदेशही देऊन टाकले. राणा मान नकारार्थी हलवत, त्या फोनवरून आजपर्यंत एकच फोन गेलाय बॉस, तो पण एका रिटायर्ड प्रोफेसरला. आणि एकच फोन आलाय कुठल्याशा गावातून. मॅडमनी सायन्स घेतलंय आणि ते प्रोफेसर तर कॉमर्स करून PhD झालेले आहेत. मला हेच कळत नाही की असं काय आहे किंवा का आहे त्या कॉमर्सच्या प्रोफेसरला फोन करत आहे, तो पण एकच ज्यांच्याशी त्यांचा कुठला संबंध नाही की कधी ओळख भेटही नाही. इतकी गुप्तता पाळली जात आहे की मॅडम त्या फोनची एंट्रीही करत नाही. घरातल्या कोणाला सांगतही नाही की विलात तो फोन ऑनही करत नाही. 1-1.5 महिना झाला असेल फोन घेऊन, अगदी नवीन फोन, आणि फक्त 2च कॉल. एक त्या प्रोफेसरला केलेला, कुठल्या तरी लोकल बूथवरून केलेला. खूप तळापर्यंत जायचा प्रयत्न केला ह्या गोष्टीच्या, पण धाग्याचा कुठलाच शेवट सापडत नाही आहे मला. राणा गोंधळून बोलला. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.